तर आज आपण बघणार आहे विज्ञान या विषयामध्ये मानवनिर्मित घटक. त्यामध्ये आपण बघणार उपघटक प्लास्टिक. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये कोणते मानवनिर्मित आणि नैसर्गिक घटक आहेत. मानवनिर्मित घटकामध्ये समावेश होतो जे प्लास्टिक असेल किंवा थर्मोकॉल ह्या सगळ्या गोष्टी जे की मानवाने तयार केले आहेत. त्याच्यानंतर मानवनिर्मित अजून भरपूर गोष्टी जसे की आपण बघतो आजूबाजूला बिल्डिंग्स बघतो, त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी ह्या ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या मानवनिर्मित आहेत. आणि नैसर्गिक घटकामध्ये समावेश होतो झाडं, त्याच्यानंतर नद्या, ह्या सगळ्या घटकांचा नैसर्गिक घटकामध्ये समावेश होतो. मानवनिर्मित घटकामध्ये एक महत्त्वाचा असं घटक आहे जो की प्लास्टिक, जो की मानवाने तयार केला आहे. प्लास्टिक बघायला गेलं तर खूप उपयोगी वस्तू आहे, बघायला गेलं तर खूप धोकादायक सुद्धा आहे मानवी जीवनासाठी. तर प्लास्टिक नक्की आहे काय ते आज आपण आजच्या लेक्चरमध्ये समजून घेऊया. प्लास्टिक हा आपल्या दैनंदिन जीवनातला एक महत्त्वाचा घटक आहे. तर प्लास्टिकची डेफिनेशन: प्लास्टिक हा अकार्यता गुणधर्म असणारा घटक आहे आणि तो सेंद्रिय बहुवारिकांपासून तयार झालेला आहे. तर प्लास्टिकची सगळ्यात पहिली आहे बघू. प्लास्टिक हा अकार्यता गुणधर्म आहे. त्याच्यामध्ये अकार्यता गुणधर्म म्हणजे जो विघटित नाही होऊ शकत. आणि त्याच्यानंतर तो कशापासून बनलेला आहे तर सेंद्रिय बहुविकारिकांपासून बनलेला आहे. तर ही डेफिनेशन पास आहे का? अकार्यता गुणधर्म आणि सेंद्रिय बहुविकारिकांपासून बनलेला जो घटक आहे त्याला आपण प्लास्टिक असे बोलतो. तर सगळेच प्लास्टिक एकसारखे नसतात. आपण जे प्लास्टिक बघतो, जे आपण पॉलिथिन बॅग यूज करतो, प्लास्टिकची पिशवी आपण जी यूज करतो, किंवा जे आपल्याला शॉप्समध्ये वगैरे आपण जर काही घेतलं, भाजीपाला वगैरे घेतला तर भाजीवाले सुद्धा आपल्याला पॉलिथिनची बॅग देतात. ती प्लास्टिकची बॅग वगैरे असते. त्याच्यानंतर आपण जे PVC पाईप्स वगैरे बघतो शेतामध्ये, तर जे की पाणी वाहण्याचं जे काम करतात ते PVC पाईप्समध्ये जे प्लास्टिक असतं ते वेगळं असतं. त्याच्यानंतर आपण जे बादल्या वगैरे यूज करतो त्याच्यामध्ये जे कंटेनर असतात स्टोरेजचे, त्याच्यामध्ये जे प्लास्टिक असतं ते वेगळं असतं. तर त्याच्यानुसार प्लास्टिकचे 2 टाईप पडतात. तर ते टाईप आता आपण ते बघतो. तर प्लास्टिकचे हे टाईप कशावरून पडते तर ते म्हणजे आपण प्लास्टिकला जशी ऊर्जा देतो ना, म्हणजे आपण हीट प्रोव्हाइड करतो, त्या टेम्परेचर देतो, त्या टेम्परेचरवरती हे 2 प्लास्टिकचे टाईप पडलेले आहेत. तर त्यातला प्रकार एक म्हणजे थर्मोप्लास्टिक. प्रकार दुसरा थर्मोसेट. ठीक आहे. तर हे आहेत प्लास्टिकचे 2 प्रकार. आता आपण स्टेप बाय स्टेप 2 हे जे प्रकार आहेत ते अभ्यासणार आहोत आणि त्याच्या व्याख्या काय आहे आणि त्याच्या कशावरून त्याचे हे प्रकार पडले आणि त्याचे एक्झाम्पल्स काय काय हे आपण समजून घेऊ. प्रकार पहिला थर्मोप्लास्टिक.
थर्मोप्लास्टिक हे असे प्लास्टिक आहे ज्याला आपण हीट प्रोव्हाइड केल्यावरती ते ते पाहिजे तसा आकार धारण करतं, पण त्याच्या आकारामध्ये चेंजेस होत असतात. म्हणजेच उष्णतेच्या होणाऱ्या परिणामाच्या आधार प्लास्टिकचे जे 2 प्रकार आहेत त्याच्यामधला पहिला थर्मोप्लास्टिक. तर ज्या प्लास्टिकला हवा तसा आकार देता येतो त्यास थर्मोप्लास्टिक असे म्हणतात. ज्या प्लास्टिकला हवा तसा आकार देता येतो त्यास थर्मोप्लास्टिक असे म्हणतात. म्हणजे थर्मोप्लास्टिक म्हणजे असं प्लास्टिक ज्याला आपण हीट प्रोव्हाइड केल्यावरती त्याला तो पाहिजे तसा आकार देता येतो, त्याला आपण काय बोलतो, थर्मोप्लास्टिक असं बोलतो. थर्मोप्लास्टिकचे एक्झाम्पल काय काय तर ज्या खेळण्या असतात, लहान मुलांच्या ज्या खेळण्या असतात, त्याच्यानंतर पंपे, त्याच्यानंतर जे PVC पाईप्स वगैरे असतात, त्याच्यानंतर पॉलिथिन, हे सगळ्याचा समावेश थर्मोप्लास्टिकमध्ये होतो. म्हणजे जे खेळणी कंबे आपण हे जे खेळणी वगैरे कंबे वगैरे आपण जे बघतो, लहान मुलांच्या खेळणी असतात, त्याच्यानंतर कंबे असतात, आपण या सगळ्या गोष्टींचा दैनंदिन जीवनामध्ये यूज करतो. तर जे खेळणी असतात लहान मुलांच्या त्या समजा त्यांनी तोडल्या किंवा त्यांना फोर्स लावला तर ते तुटतात. का? कारण की ते थर्मोप्लास्टिक असतं. थर्मोप्लास्टिकला आपण हीट दिली तर त्याला आपण पाहिजे तसा आकार देऊ शकतो, पण त्या प्लास्टिकमध्ये चेंजेस पण होऊ शकतात. त्याच्यामुळे आपण त्याला थर्मोप्लास्टिक असं म्हणतो. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं दुसरा प्रकार प्लास्टिकचा. प्रकार दुसरा आहे थर्मोसेटिंग. थर्मोसेटिंगमध्ये असं प्लास्टिक ज्याला आपण उष्णता दिल्यानंतर आणि त्याला साच्यामध्ये टाकल्यानंतर तो त्या साच्यासारखा आकार धारण करतो, पण नंतर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे चेंजेस होऊ शकत नाही. म्हणजेच प्लास्टिकचे असे की ज्यास एकदा साच्यात टाकून एका विशिष्ट आकार प्राप्त झाल्यानंतर पुन्हा उष्णता देऊन त्याच्या आकारात बदल करता येत नाही. म्हणजे प्लास्टिकचा असा प्रकार थर्मोसेटिंग म्हणजे असा प्रकारचा. थर्मोसेटिंग हा प्लास्टिकचा असा प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपण त्याला आपण उष्णता देतो. उष्णता दिल्यानंतर त्याला आपण साच्यामध्ये टाकतो आणि साच्यामध्ये टाकल्यानंतर त्याला आपण पाहिजे तसा आकार देतो आणि नंतर म्हणजे जो आपण साच्याचा आकार त्याला देतो तो आकार त्याला प्राप्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये